या पुढची बातमी राज्यातील सर्व ॲलोपॅथिक डॉक्टर आज संपावर आहेत। तर होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देण्याच्या विरोधात ॲलोपॅथी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे। तर शासन निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा डॉक्टरांनी दिलाय। नाशिकमधील खासगी डॉक्टर सुद्धा संपात सहभागी झालेत। फार्माकोलॉजी प्रमाणपत्र तसंच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी देण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि याच निर्णयाच्या निषेधार्थ IMAच्या महाराष्ट्र शाखेने 22 ते 24 तासांचा संप पुकारलेला आहे। नाशिकसह राज्यातील अनेक डॉक्टर्स सुद्धा या संपात सहभागी झालेले आहेत। अनेक खासगी डॉक्टरांचा सुद्धा यात सहभाग आहे। शासनाने निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू आहे। तर नियम हा न्याय प्रविष्ट असताना सरकारने हा नियम किंवा ही अध्यायिका काढायला नव्हती पाहिजे। ही म्हणजे हा जो काही GR त्यांनी काढला आहे हा GR काढायला नव्हता पाहिजे आणि ही त्यांची एनरोलमेंट करायलाच नव्हतं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सरकारने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे, नोटिफिकेशन असं आहे की होमिओपॅथी ग्रॅज्युएट्स जे आहेत त्यांना 1 वर्षाचा अर्धवेळ चालणारा फक्त फार्माकोलॉजी या विषयाचा अभ्यासक्रम, ज्याला CCMP असं नाव आहे, तो पूर्ण केल्यानंतर आमच्या म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टरांची जी काउन्सिल आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, त्याच्यामध्ये नोंदणी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे।